गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 8:30 वाजले, जरा उशीर झालं उठायला, कारण की काल रात्री थोडं मी चॅनलबद्दल रिसर्च करत होतो. जो दुसरा चॅनल आहे आपला लाईफ विथ जायजुरी, त्याच्यावर आपण काय काय कंटेंट टाकू शकतो. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलंच की मित्रांना भेटलो, तर मित्रांचा पण चांगला रिस्पॉन्स आहे ब्लॉग्सबद्दल आणि जायजुरीच्या चॅनलबद्दल पण. तर त्यांनी पण भरपूर चांगले सजेशन्स दिलेले आहेत की आपण काय काय इम्प्लिमेंट करू शकतो. तर त्याबद्दलच रिसर्च चालू होतं. पण सकाळी लवकर नाही उठलो, जरा मम्मीची बोलणी घ्यावी लागली, कारण की घरातली जरा कामं होती ती काही मी केलेली नाही. आता ती कामं घरच्यांनाच करायला लागली. त्यानंतर बाई होल टोमणे, बाई सकाळी टोमणे असेल ते काय ग. चालायला यायचं तुला, जायचं खाली. तू तर आत्ताच जमली. त्यांना खाली घेऊन आलेलो आहे आपण. तर आपण थोड्या वेळाने घरी जाऊन आवरू. मग जरा एक काम करायचं आहे मम्मीचं. त्यानंतर मामाकडे जायचं आहे. मामाकडून बघू मग त्याच्यानंतरचं तर नाही माहीत आत्ता तरी. बाई दोघे तुझे वाटतात बारीक आहे, ओढत नाही बाई. वॉकवरून आलेलो आहे, आता दोघी दमल्यात, डायरेक्ट आडवा पडल्यात. बाई त्यांच्यात आता एनर्जीच नाही राहिलेली, डायरेक्ट आडवा पडलेले आहेत. आत्ता काय आलं, मी आज एक तर मम्मीचे काही काम केलेलं नाही आणि आता चहा बनवून ठेवला होता मम्मीने. तर मी आलो, जायला फिरून आणलं वर. जरा वर टाईमपास करत बसलो होतो टेरेसला. त्यानंतर खाली आलो, एवढा टोमणे बाई चहावरून ना. आयता चहावरून ठेवला आहे, तो पण प्यायना, हे व्हायना ते व्हायना. बाई डेंजर. बाई आता पटकन जातो, आंघोळ करतो, देवपूजा करतो, नाहीतर बाई मार खायला लागला. आता आवरलेलं सगळं, मस्त काम बिम झालं, सगळं झालं. जरा थोडंफार अजून 2-4 शिवा घालल्या. आता पूजा पण झाली, नाश्ता पण झाला. तर इथं जाऊन जरा एक काम आहे, ते काम करायला जाऊ. तसंच मामाकडं जायचं आहे, बघू त्यानंतर आपण. बाकीचं तर तुम्हाला कळलंच काय चालू आहे. चला जायजोला वर टेरेसला सोडलेलं आहे. आता मी काय त्यांच्याकडे जात नाही, त्यांच्याकडे गेलो की ते मागं लागतील, परत त्यांना टाईम लागेल बांधायला किंवा वर परत चढायला. नाही तर अजिबात ऐकत नाही बाई. मागं लागले की डायरेक्ट आपण गेट खोलायच्या आधी गेटच्या बाहेर डायरेक्ट रोडला. ते अण्णा म्हणतात, अण्णा म्हणजे मी पप्पांना अण्णा म्हणतो. अण्णा म्हणतात बाई नुसते गाड्या वापरतो, गाड्या धुवायच्या नाही काय नाही. आता बघ एवढे गाडीला धुवायला लागणार आहे, खूप खराब. तर आपण गाडीला पण धुवू, त्यांना जे काही काम असेल ते काम करू आणि मग जाऊ. चला टाटा. चला काय म्हणतात, आता आपण गाडी वगैरे नंतर जाऊ, आधी काहीतरी करू जे आपल्याला करायचं आहे गाडीचं. थोडा आणि अशा पण आपल्याला शिवाय खायच्या जे उशीर झालेलाच आहे, थोड्या अजून करू. एवढं काय तर त्याशिवाय मजा नाही आयुष्याला. आता मी तुम्हाला म्हणतो शिव्या नाही, ते प्रेमाने असतात आपल्या घरच्यांचं. तुम्हाला तर माहितीच, प्रेमाने कसे टोमणे मारतात, जरा त्या प्रकारचं हेल्दी टोमणे. आता मी तुम्हाला काल सांगत होतो, ते माझ्या आत्ता लक्षात आलं ना का, की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतं राहिलं की रोडबद्दल मी बोलत होतो, आणि त्यानंतर मला फोन आला आणि तो शॉर्टकट झाला.
काय बोलत होतो की आळंदीचे रोड एकदम असे बारीक आहेत आणि त्यात एवढी गर्दी होती बाई, एवढी गर्दी. आणि आता हा जो चाकण चौक आहे, चाकण चौकाचा पूल काय माहिती अचानक मागचे 2 महिन्यात एवढं खराब झालंय म्हणजे पार त्याच्यावर असे स्पीड ब्रेकर सारखे खड्डे पडलेत. परत ते झाल्यानंतर देव फाट्याचा रोड, देव फाट्यावर पण बाई एवढा खराब झालाय रोड. आता चालायचं जाऊन काय. मी तुम्हाला सांगतो याचे काही लोकांमुळे बाई दुसऱ्या लोकांना खूप त्रास होतो. आता जे 2 व्हीलरवर चाललेले आहेत तर आता माझ्या समोर एक होता 2 व्हीलरवर चाललाय फॅमिलीला घेऊन, वाईफ आहे, त्याचे छोटा मुलगा आहे, खूप छोटा मुलगा आहे, 2-3 वर्षाचा पण नसेल तो, एवढा छोटा मुलगा आहे. बाईकवर चाललाय, मधून चाललाय. बाईक साईड देणार काय देणार, आला परत मध्ये चौक. एवढं काय बोलायचं आता. हा आणि दुसऱ्या टाईपचे लोक आहेत. आम्ही इंडिकेटर दिलंय, ते तुमचं तुम्ही बघून घ्या की मी इंडिकेटर दिलेलं आहे. मी नाही बघणार की मी इंडिकेटर दिलंय, मी डायरेक्ट गाडी घालणार. बाकीच्यांनी बघू नाही बघू, आपण इंडिकेटर दिलंय म्हणजे आपण बरोबर आहे. बाकीच्यांनी माझं इंडिकेटर बघून थांबलं पाहिजे की बाई मी इंडिकेटर दिलंय, मला इकडे जायचंय. काय आता असे नमुने भेटत नाही एक. भाई काल मी ते तुम्ही आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे छोटा राकेश का मोठा राकेश नाही का, ते आजोबा असतात ते, त्यांची स्टोरी सांगतात की बाई एवढं खायचं, एवढं दूधच प्यायचं हे ते. मी त्यांची काल बघत होतो, एका पोराने नाही का टाइमपास ब्लॉग बनवला त्याच्यावर, फुल नाही का एकदम असं सांगतो की प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यांचं रुटीन सांगत होता असं तसं. आणि भाई त्याला एका नॉनव्हेजच्या ओपनिंगला बोलवलं आणि भाऊ नॉनव्हेज खातात. बोललो भाई काय चाललंय, बोललो भाई काही कोणी काही चाललंय भाई, काही बनवतंय. आपण पण जाऊ, आपण पण त्यांचं जरा त्यांच्यासोबत पॉडकास्ट बनवू आपण. बांधावर गप्पा, शेताच्या बांधावर गप्पा, कशी संकल्पना कशी आहे पोरांनो. ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालेलं आहे आता आपलं. आता आपण जाऊ, आता आईला आणायचंय, म्हणजे मामाच्या आईला आणायचंय घरी, त्यासाठी जायचं होतं मामाकडं. पण आता उशीर वगैरे झालेला आहे, परत तिकडे गेलो की ट्रॅफिक वगैरे लागेल. मामाच्या मुलाला सांगितलेलं आहे की मधीपर्यंत या, मी येतो मधीपर्यंत. काहीतरीच पाहिजे, गावाचं नाव घेतल्याशिवाय चांगलं आहे. सुट्टीच्या दिवशी म्हणजे दाजी पण घरी असते. घरी आलेलो आहे तर आता गाडीमध्ये आईसोबत मस्त गप्पा चालू होते. तर काही अशा गोष्टी सांगत होते आहे नाही का, पण ते मी रेकॉर्ड नाही करू शकलो. तर कधी परत असा टाईम मिळाला तर मी नक्कीच रेकॉर्ड करून याच ब्लॉगमध्ये टाकेल, नाही तर नंतर आहे आता काही तर टाकतो तेव्हा ब्लॉगमध्ये. आणि मी विचार करत होतो की आजपासून आपण काही जायच्या याच्यावर पण ब्लॉग्स टाकायचं स्टार्ट करू. डेली ब्लॉग्स नाही, पण जे पण माझ्याकडं छोटे मोठे शॉर्ट्स येतील, क्लिप्स येतील, जे मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकतो त्याचे आपण शॉर्ट्स क्रॉप करून त्यांचा एक सेपरेट ब्लॉग बनवून तो आपण त्यांच्या चॅनलला पोस्ट करू. तर झालेलं आहे आजचं भरपूर खूप मोठा ब्लॉग झालेला आहे. अराऊंड 8-9-10 मिनटाच्या आसपासचा ब्लॉग झाला असेल. आणि
आता 5-5:30 पण झालेले आहेत. तर मला असं वाटतं की आपण आजचा ब्लॉग इथं संपूया आणि बाकीचं जे काही असेल ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये ॲड करतो. तर चला बाय.